सोसायट्यांमध्ये आणि नागरिकांच्या घरामध्ये गुडघाभर पाणी जाऊन सुद्धा ज्या भक्तांना शासनाची आणि प्रशासनाची भडवेगिरी करायची ती त्यांनी जरूर करावी, पण आम्ही करणार नाही. हे अशा पद्धतीने तुमच्या समोर येण्याचं कारण म्हणजे आता थोड्या वेळपूर्वी मंत्री आणि कोथरूडचे आमदार चंद्रकांत दादा पाटील यांचा व्हिडिओ पाहिला. त्यामध्ये ते हे दाखवत आहेत की माझे योजना दूत म्हणजे त्यांचे कार्यकर्ते हे पूरग्रस्त भागांना जेवण पुरवत आहेत. अहो, पण ज्या भागांमध्ये पाणी शिरलं त्याला कारणीभूत पण तुम्ही आणि तुमचं प्रशासन आहे ना. गेले 10 वर्ष पुण्यात खासदार भाजपचा, 5 वर्ष आमदार तुम्ही स्वतः कोथरूडचे, मंत्री तुम्हीच, कोथरूडचा 10 वर्ष आमदारही तुमचाच, महापालिकेची सत्ता तुमची, शिवाय स्वतःच्या हेकेखोरपणामुळे गेले 3 वर्ष पुणे महानगरपालिकेची निवडणूक तुम्ही होऊ दिली नाही. आणि तरी जर तुम्ही असं म्हणत असाल की आम्ही पूरग्रस्तांना मदत करत आहोत, तर तुम्ही पूरग्रस्तांना मदत नाही करत, तर तुम्ही पूरग्रस्तांची थट्टा करत आहात. आणि ही थट्टा पुणेकर कदापिही सहन करणार नाहीत. येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये तुम्हाला याचं उत्तर 100% मिळणार. आणि तुम्ही आता बॅग पॅक करून कोल्हापूरला जाण्याची तयारी करा. जय महाराष्ट्र.